एक प्रश्न, भारतीय प्रजासत्ताक आणि जॉर्डनच्या हाशेमाइट किंगडमने सहकार्य आणि मैत्रीपूर्ण संबंधांसाठी पहिला द्विपक्षीय करार कधी केला? उत्तर 1947. स्पष्टीकरण, भारत आणि जॉर्डन यांच्यातील हा पहिला करार 1947 मध्ये झाला आणि 1950 मध्ये पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. 2 प्रश्न, नुकतेच कोणते नोबेल पारितोषिक विजेते व्यक्ती बेपत्ता असल्याची चर्चा होती? उत्तर मारिया कोरिना मखाडो. स्पष्टीकरण, व्हेनेझुएलाच्या नेत्या मारिया मखाडो राजकीय विरोधामुळे ऑस्लो येथील नोबेल शांती पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकल्या नाहीत. 3 प्रश्न, GRAP 4 नुसार किती टक्के कर्मचाऱ्यांनी घरून काम करणे अपेक्षित आहे? उत्तर 50%. स्पष्टीकरण, दिल्लीतील प्रदूषण पातळी गंभीर झाल्यामुळे GRAP 4 अंतर्गत कार्यालयांना 50% क्षमतेने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 4 प्रश्न, मेरी योजना पोर्टल कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? उत्तर उत्तराखंड. स्पष्टीकरण, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी नागरिकांना सरकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी हे पोर्टल लॉन्च केले. 5 प्रश्न, प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्या आहेत? उत्तर संगीता बरुआ पिशारोटी. स्पष्टीकरण, ज्येष्ठ पत्रकार संगीता बरुआ पिशारोटी यांनी निवडणुकीत विजय मिळवून प्रेस क्लबच्या इतिहासात पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान मिळवला. 6 प्रश्न, कोणत्या संघाने आपला पहिला स्क्वॉश विश्वचषक जिंकला? उत्तर भारत. स्पष्टीकरण, भारताने चेन्नई येथे झालेल्या अंतिम सामन्यात हाँगकाँगचा 3-0 ने पराभव करून ऐतिहासिक पहिले विजेतेपद पटकावले. 7 प्रश्न, गरुड शक्ती सरावाची 10वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर बकलोह, हिमाचल प्रदेश. स्पष्टीकरण, भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील हा संयुक्त विशेष सैन्य सराव हिमाचल प्रदेशातील बकलोह येथील ट्रेनिंग स्कूलमध्ये पार पडला. 8 प्रश्न, भारतीय लष्कराने कोणाच्या मदतीने इंधन पुरवठा साखळीत बायो डिझेलचा समावेश केला आहे? उत्तर BPCL, भारत पेट्रोलियम. स्पष्टीकरण, पर्यावरणपूरक पाऊल म्हणून लष्कराने BPCLच्या सहकार्याने आपल्या वाहनांसाठी बायो डिझेलचा वापर सुरू केला आहे. 9 प्रश्न, भारतीय लष्करासाठी बनवलेल्या पहिल्या स्वदेशी बहु-उपयोगी मानवरहित ग्राउंड व्हेकलचे नाव काय आहे? उत्तर सॅपर स्काउट 2.0. स्पष्टीकरण, हे मानवरहित वाहन कठीण प्रदेशात टेहळणी करणे आणि स्फोटके शोधणे यांसारख्या कामांसाठी उपयुक्त आहे. 10 प्रश्न, भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त कोण बनले आहेत? उत्तर राजकुमार गोयल. स्पष्टीकरण, निवृत्त IAS अधिकारी राजकुमार